प्रत्येक नवख्या म्युच्युअल फंड इन्व्हेस्टरकडून एक मिस्टेक नेहमी होते, ते म्हणजे खूप सारे म्युच्युअल फंड्स ते पोर्टफोलिओमध्ये ऍड करतात. तुम्हाला करायचे काय, पहिल्यांदा तुमचे फायनान्शियल गोल्स ठरवा. ते जे गोल्स तुमचे असतील ते गोल्स पुन्हा 2 प्रकारांमध्ये आणखी त्याच्यामध्ये डिवाइड करा. पहिले म्हणजे शॉर्ट टर्म गोल्स, जे 5 वर्षांच्या आतल्या वेळांमध्ये कंप्लीट होतील, आणि जे 5 वर्षापेक्षा पुढचे असतील ते लॉंग टर्म गोल्स असतील. उदाहरणार्थ तुम्हाला एक कार घ्यायचे, शॉर्ट टर्म गोलमध्ये 5 वर्षाच्या आत घ्यायचे. उदाहरणार्थ तुम्हाला एखादं घर घ्यायचं, रिटायरमेंट फंड जमा करायचं आहे, ते लॉंग टर्म गोल्स असतील. तर असे गोल्स तुमचे पहिल्यांदा तयार करा. शॉर्ट टर्म गोलसाठी डेट फंडमध्ये इन्व्हेस्ट करा आणि लॉंग टर्म गोल्ससाठी इक्विटी फंड्समध्ये इन्व्हेस्ट करा. आता या प्रत्येक गोलसाठी 2 किंवा 3 पेक्षा जास्त म्युच्युअल फंड वापरू नका. म्हणजे जर तुम्ही घर घेण्याचा एक गोल सेट केलेला आहे तर त्याच्यासाठी 2 किंवा 3 म्युच्युअल फंड, कार घेण्याचा गोल सेट केलेला आहे त्याच्यासाठी 2 किंवा 3 म्युच्युअल फंड, अशा प्रकारे सेग्रिगेट करा. आणखीन एक गोष्ट करा, ती म्हणजे एकाच टाईपचे किंवा एकाच मार्केट कॅपिटलायझेशनचे म्युच्युअल फंड घेऊ नका. उदाहरणार्थ जर तुमच्या एका गोलसाठी तुम्ही लार्ज कॅप फंड घेतलेला आहे तर त्याच गोलसाठी दुसरा लार्ज कॅप फंड घेण्याची आवश्यकता